विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव मध्ये तुमचे स्वागत। मानवी शरीरातील पंचेंद्रियांपैकी सर्वात महत्त्वाचे इंद्रिय कोणते असा प्रश्न केल्यास आपल्या लगेचच लक्षात येते की मानवी डोळा। आणि वेगवेगळ्या व्यक्तींचे डोळ्यांचे रंग देखील वेगवेगळे असतात। आता हे सर्व कशामुळे यासाठी आपण जाणून घेऊया डोळ्याची रचना। मानवी डोळा, मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ आणि पारदर्शक असं एक पटल असतं, त्याला आपण पारपटल असं म्हणतो। या पटलाला लागूनच आतल्या बाजूला एक गडद मांसल पडदा असतो, याला आपण बुब्बुळ असे म्हणतो। वेगवेगळ्या लोकांमध्ये या बुब्बुळाचे रंग वेगवेगळे असतात आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या लोकांच्या डोळ्यांचे रंग वेगवेगळे दिसतात। या बुब्बुळाला आत मध्यभागी एक बदलणारे व्यासाचे छिद्र असते, यालाच आपण डोळ्याची बाहुली असं म्हणतो। डोळ्यावर येणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण डोळ्याच्या बाहुलीद्वारे होते। जेव्हा हा प्रकाश अत्यंत जास्त तीव्रपणे येतो तेव्हा बाहुली आकुंचन पावते आणि जेव्हा प्रकाश कमी असतो तेव्हा बाहुलीचे प्रसरण होते। प्रकाशाच्या तीव्रतेबरोबर जुळवणी करण्याचे हे जे डोळ्याच्या बाहुलीचे कार्य असते ते अत्यंत महत्त्वाचे असते। याला लगतच एक द्विबहिर्वक्र असे स्फटिकमय भिंग असते। या भिंगामधून जेव्हा प्रकाश किरण आत शिरतात तेव्हा त्या भिंगाचे सर्वात महत्त्वाचे कार्य की त्याचे नाभी अंतर ते समायोजित करू शकते, बदलू शकते। वस्तूच्या अंतराशीच या भिंगाचे नाभी अंतर आपोआप बदलण्याच्या या भिंगाच्या क्रियेला आपण समायोजन शक्ती किंवा प्रवृत्ती असे म्हणतो। जेव्हा यातून प्रकाश किरण आत शिरतात तेव्हा ते आत दृष्टीपटलावर किंवा आतील पटलावर येतात। आतल्या पटलावर त्या ठिकाणी प्रकाश संवेदी पेशी असतात। या प्रकाश संवेदी पेशी प्रकाश पडताच लगेच उत्तेजित होतात आणि त्या प्रकाशाचे वहन मज्जातंतूद्वारे मेंदूकडे, दृष्टीचेतेद्वारे मेंदूकडे केले जाते। येथे डोळ्याच्या पडद्यावर पाठीमागच्या बाजूला एखाद्या वस्तूची वास्तव आणि उलटी प्रतिमा तयार होते आणि त्याचे ज्ञान मेंदूला दृष्टीचेताद्वारे होत असते। आता आपण पाहिले की हे जे भिंग आहे बहिर्वक्र भिंग, या बहिर्वक्र भिंगात आपण असं पाहिलं की लांबची आणि जवळची दोन्ही वस्तू पाहण्याचं त्याच्याकडे एक खास वैशिष्ट्य असतं, ज्याला आपण समायोजन साधणे। या भिंगाचं नाभी अंतर बदलत राहतं आणि हे बदलण्याच्या प्रवृत्तीला समायोजन शक्ती असं आपण म्हणतो। आता ही जी समायोजन शक्ती असते ही समायोजन शक्ती डोळ्यातील स्नायू आणि भिंगाच्या शक्तीवर अवलंबून असते। आता आपण असं पाहिलं ह्या भिंगाचे महत्त्वाचे कार्य की समायोजन करणे, त्याचबरोबर या भिंगामुळे आपल्याला अनेक पद्धतीचे दूर अंतर किंवा जवळ अंतर त्या वस्तूचे देखील ज्ञान होते। आता आपण पाहतो की आपल्या ह्या भिंगाचं नाभी अंतर नेमकं किती असतं, तर ते 2.5 इतकं असतं। हे द्विबहिर्वक्र असतं भिंग आणि सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणजे काय, तर निरोगी डोळा किती जवळ किंवा किती लांबची वस्तू वाचू शकते, तर आपल्या दृष्टीपासून 25 सेंटीमीटर अंतरावरील वस्तू किंवा एखादं पान असेल तर त्यावरील मजकूर आपण अगदी व्यवस्थितपणे वाचू शकतो। त्यापेक्षा जवळ असलेली वस्तू आपल्या डोळा नीट समायोजन करू शकत नाही किंवा अत्यंत लांबचा देखील मजकूर आपण वाचू शकत नाही। यालाच आपण म्हणतो की सुस्पष्ट दृष्टीचे अंतर आणि हे अंतर निरोगी डोळ्यासाठी 25 सेंटीमीटर असं असतं। आता आपण हे सगळं निरोगी डोळा पाहिलं, मग या डोळ्यात देखील दोष उत्पन्न होतात। मग हे नेमके दृष्टीदोष कोणकोणते आहेत, ते कसे तयार होतात? या दृष्टीदोषाची अनेक कारणं आहेत। सर्वप्रथम डोळ्यातील स्नायू अशक्त होणे, डोळ्यातील भिंगावर पटल जमा होणे, त्याच्यावर एखादा पडदा जमा होणे किंवा ह्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की भिंगाची शक्ती कमी जास्त होणे, भिंग चपटे होणे, भिंग फुगीर होणे। या पद्धतीच्या अनेक दोषांमुळे डोळ्यामध्ये दोष उत्पन्न होतात। त्यातील काही महत्त्वाचे दोष आपण आज पाहणार आहोत। डोळ्यांचे दोष, हे दृष्टीदोष महत्त्वाचे कोणते? पहिल्या दोषाचे ह्या ठिकाणी आपण असं वर्णन करू की निकट दृष्टीता। निकट म्हणजे जवळचे, दृष्टीता म्हणजे दिसणं। या दोषामध्ये काय असतं, तर व्यक्तीला जवळच्या वस्तू दिसतात मात्र खूप दूरचं दिसत नाही, कारण दूरच्या वस्तूची प्रतिमाच तयार होत नाही डोळ्याच्या पडद्यावरती, त्याच्या आत तयार होते। आणि मग हा दोष दूर करण्यासाठी आपण योग्य अंतराचं अंतर्वक्र भिंग वापरलं तर त्यामुळे प्रकाश किरण बरोबर अपसारित होऊन ते डोळ्याच्या भिंगावर पडतात, नंतर डोळ्याचे भिंग ते अपसारित करून याची प्रतिमा बरोबर दृष्टीपटलावर मिळवते। आणि म्हणून योग्य नाभी अंतराचं अंतर्वक्र भिंग हा दोष दूर करण्यासाठी वापरण्यात येतं।
पुढच्या दोषाचे नाव आहे दूरदृष्टीता. दूर म्हणजे दूरचे, दृष्टीता म्हणजे दिसणे. या ठिकाणी व्यक्तीला दूरचं स्पष्ट अगदी व्यवस्थित दिसत असतं, पण जवळच्या वस्तू अंधुक दिसतात, दिसत नाहीत. मग असं का होतं? तर जवळच्या वस्तूची प्रतिमा या ठिकाणी दृष्टीपटलावर तयार होत नाही. मग योग्य नाभियंत्राचा बहिर्वक्र भिंग वापरल्यास हा दोष दूर करता येतो. या योग्य नाभियंत्राच्या बहिर्वक्र भिंगाने प्रकाश किरणांचं अभिसरण होतं आणि त्यामुळे ते प्रकाश किरण डोळ्याच्या भिंगावर व्यवस्थितपणे पडून त्याची योग्य प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. अजून एक दोष आहे ज्याला आपण म्हणतो वृद्ध दृष्टीता. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती कमी झालेली असते, डोळ्यातील स्नायू शिथिल झालेले असतात, त्यामुळे व्यक्तीला योग्य प्रकारे दिसत नाही. आणि हे दिसावं त्यासाठी बायफोकल लेन्स म्हणजे दोन्ही प्रकारच्या लेन्स, दोन्ही प्रकारची भिंग वापरून तो चष्मा तयार केला जातो. हा बायफोकल लेन्सचा चष्मा तयार करताना वरील बाजूस अंतर्वक्र भिंग असतात तर त्याच्या खालच्या बाजूस बहिर्वक्र भिंग असतं. या चष्म्याचं वैशिष्ट्य असं की अंतर्वक्र भिंगाद्वारे दूरचं छान दिसतं आणि बहिर्वक्र भिंगामुळे जवळच्या पुस्तकाचं, पदार्थाचं, पेपरचं किंवा कोणत्याही मजकुराचं वाचन आपल्याला करता येतं. आणि म्हणून वृद्धदृष्टीता वाढत्या वयानुसार निर्माण होणारा दोष दूर करण्यासाठी आपण द्विबहिर्वक्र भिंग वापरत असतो. आता हे सर्व झाले दृष्टीदोष आणि त्यावरील उपाय. आता आपण पाहूया की बरोबर ह्या सर्व अंतर्वक्र आरसे जे आपण गोली आरसे पाहिले, बहिर्वक्र भिंग पाहिलं, यांचे नेमके उपयोग कोणकोणते होतात. सर्वात आधी आपण पाहणार आहोत भिंगांचे उपयोग. बहिर्वक्र भिंग आपण पाहिलंच आहे की त्याचं नाव आपण अभिसारी भिंग असं म्हटलेलं आहे. मग ह्याचे उपयोग नेमके कुठे कुठे होतात? तर ह्याचे उपयोग अनेक प्रकाशीय उपकरणात होतात, जसं कॅमेरा, प्रोजेक्टर, या सर्व ठिकाणी आपण बहिर्वक्र भिंगाचा उपयोग करत असतो. आपण बहिर्वक्र भिंगाचा उपयोग साधा सूक्ष्मदर्शी म्हणून देखील करत असतो. बहिर्वक्र भिंगांमध्ये पाहिलं असेलच अनेक वस्तू, अनेक गोष्टी आपण पाहतो, वाचत असतो, त्याचं अंतर खालीवर करत असतो आणि ह्यामुळे आपल्याला त्यातून दिसणाऱ्या वस्तू सुस्पष्ट आणि अत्यंत चांगल्या दिसतात. या साध्या सूक्ष्मदर्शी नंतरच बहिर्वक्र भिंगाचा अजून एक उपयोग म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शी. या संयुक्त सूक्ष्मदर्शी दोन वेगवेगळी बहिर्वक्र भिंग वापरलेली असतात आणि त्यातून आपण पदार्थाचं निरीक्षण केल्यास आपल्याला ते अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत योग्य असं त्या पदार्थाचं आपल्याला निरीक्षण करता येतं. आणि हे संयुक्त सूक्ष्मदर्शी आपण जास्त करून आपल्या प्रयोगशाळेत देखील वापरतो. अमिबा वगैरे ह्याचं आपण निरीक्षण केलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल आपण संयुक्त सूक्ष्मदर्शी वापरलेली होती. अजून एक उपकरण म्हणजे दूरदर्शी. दूरदर्शी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसाव्यात म्हणून आपण जे उपकरण वापरतो त्याला आपण दूरदर्शी असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण द्विबहिर्वक्र, आपण बहिर्वक्र भिंगाचे अनेक उपयोग पाहिले आणि डे टू डे लाईफ मध्ये आपण ते वापरतो देखील. आता आपण पाहणार आहोत अंतर्वक्र आरशाचे नेमके उपयोग कोणते होतात. दाढीच्या दुकानामध्ये दंतवैद्यांकडे आरसे असतातच असे. विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी व्हायच्या आपल्या लेखांमध्ये आपण याविषयी विस्तृत माहिती, आकृत्या, उदाहरणं यांच्या सहित दिलेली आहे. हा संवाद सुरू असतानाच आपण जर हा लेखही समोर ठेवला तर आपल्याला ह्या पाठाचे अधिक जास्त चांगल्या पद्धतीने अवलोकन होईल. आता आपण पाहत आहोत की भिंगांचे उपयोग पाहिले आणि आता आपण आरशांचे उपयोग पाहतोय. त्याआधी आपण एक पाहू की जेव्हा हे भिंग चपट होतं किंवा फुगीर होतं तेव्हा काय होतं, दुरून येणारा प्रकाश डोळ्याच्या भिंगावर येतो तेव्हा काय होतं. जेव्हा एखाद्या ठिकाणी जवळून प्रकाश येतो डोळ्याच्या भिंगावर तेव्हा ते भिंग कसं होतं, तर ते भिंग थोडंसं चपट होतं आणि ते चपट झाल्यामुळे प्रकाशाचं अपसरण योग्य रीतीने झाल्यामुळे ही प्रतिमा डोळ्याच्या पडद्यावर तयार होते. या पद्धतीने आता आपण अंतर्वक्र आरशाचे काही उपयोग बघूया. अंतर्वक्र आरसा आपण दाढीचे आरसे म्हणून वापरले जातात हे माहित आहेच तुम्हाला. तसंच दंतवैद्याकडचे आरसे देखील असतात. टॉर्चेस मध्ये, हेडलाईट मध्ये आपण ते वापरतो, फ्लड लाईट्स मध्ये आपण अंतर्वक्र आरसे वापरतो, वेगवेगळ्या सौर उपकरणात आपण ते आरसे वापरतो. आणि अशा पद्धतीने आपण या सर्व प्रकाशीय उपकरणांचा मानवी जीवन अत्यंत समृद्ध आणि सुलभ व्हावं यासाठी आपण वापर करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, चमत्कार प्रकाशाचा भाग 1 मध्ये आपण एकंदरीतच अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, भिंग, मानवी डोळा, डोळ्यांचे दोष आणि अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंगाचे उपयोग हे आपण पाहिलेच आहे. आता आपण भाग 2 मध्ये प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे विकिरण या संबंधी चर्चा आपण पुढील पाठात करू.